हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. चला तर आज बनवूया कढी आणि भजे. आमच्या घरात तर कढी असल्यानंतर भजे हे बनतातच. तुमच्या घरात पण असंच काही आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेतलं आहे असं घट्टसर ताक. त्यामध्ये टाकलं आहे 1 चमचा डाळीचं पीठ आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे. त्यानंतर फोडणीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ. हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे मिक्सरला बारीक करून घेऊया. चला आता कढीला फोडणी देऊया. एका पातेल्यामध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये टाकलं आहे मोहरी, जिरे आणि आपण जो तयार करून घेतला होता तो ठेचा छान मस्तपैकी तेलात असा परतून घेऊया. त्यानंतर टाकूया कढीपत्ता, कोथिंबीर. कढीपत्ता अगोदर तेलात टाकलं की खूप तेल उडतं म्हणून मी थोडा उशिराच टाकते. हिंग आणि थोडीशी हळद. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं मिश्रण छान परतलं आहे. आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे ताक होतं ते टाकूया. तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी टाका. चवीनुसार मीठ टाकून छान मस्तपैकी कढीला एक बारीक गॅस करून उकळी काढा. तयार झाली आपली सुंदर अशी कढी, आंबट गोड चवीची. आता बनवूया भजे. कढीमध्ये सोडण्यासाठी मी अगदी साधे भजे बनवते. त्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे, हातावर क्रश करून ओवा टाकला आहे, एकदम चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे, मीठ टाकलं आहे आणि हे मिश्रण छान भिजवून घेऊया. जे वाटण मिक्सरच्या भांड्यात केलं होतं हिरवी मिरची, लसूण, त्याच मिक्सरचं ते पाणी धुवून मी टाकलं होतं भज्यांमध्ये. त्याची टेस्ट छान येते. आणि आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेलही छान आपलं गरम झालं आहे. आता आपण छान छोटे छोटे भजे सोडून घेऊया आणि तळून घेऊया. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. कढी भजे खूप छान लागतात खाण्यासाठी, भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा की. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.